नमस्कार. स्वाती पोहिली या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे डेली व्लॉग. तर मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की डेली व्लॉग शेअर करा. तर आज आपण पाहणार आहोत का माझ्या डेली रुटीनमध्ये मी काय काय करते. तर थोड्या काही गोष्टी मी शेअर केल्या आहेत. तर आवडल्या तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया. तर ही बघा, मी सकाळीच कोलंबी आणली होती. ही कोलंबी मी 150 रुपयाची 2 वाटे घेऊन आली आहे आणि मीडियम आकाराची आहे, असं नाही की मोठी आहे, खूप मीडियम आकाराची आहे. तर ही मी साफ करणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि आज बघूया, मी कोलंबी माझ्या घरच्यांसाठी बनवणार आहे कारण माझा आता मार्गशीर्ष आहे. पण माझे जे घरचे आहेत, माझी मुलं आहेत, ते खातात. तर त्यांच्यासाठी मी ही कोलंबी बनवणार आहे. तर मी ही सुक्कीच बनवणार आहे, जास्त म्हणजे रस्सा वगैरे नाही बनवणार आहे कारण 3च माणसं खाणार आहेत. तर त्याच्यामुळे एवढी कोलंबी सुकीच बनवावी म्हणून मी ही सुकीच बनवणार आहे. तर ही फक्त मी तोंड आणि त्यांची जी शेपटी असते ती काढणार आहे आणि ज्याचं साल आहे ते नाही काढणार कारण ही खाडीची ताजी कोळंबी आहे. ही अशीच खाल्ली तरी चालते आणि मीडियम आकाराची आहे. याचं साल आहे ते जाड नसतं, त्यामुळे ही डायरेक्ट खाल्ली तरी चालते. तर क्लीन करताना काय काळजी घ्या की हाताला लागणार नाही, काटा जो आहे तो हाताला लागणार नाही. आणि सोलून झाल्यानंतर स्वच्छ पाण्यात 3-4 वेळा धुवून टाका आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मी यामध्ये स्पर्शसाठी बटाटा ॲड करणार आहे कारण स्पर्शला बटाटा आवडतो आणि त्याला म्हणजे तिखट लागतं, त्याच्यामुळे त्याला बटाटा मी भाताबरोबर मिक्स करून देते. तर हे असं आमचं दररोजचं डेली व्लॉग. म्हणजे डेली व्लॉग मला शेअर करायला आवडेल असं काही नाही. तर मी घरात काय काय बनवते दररोज हे मी शेअर करणारच आहे. पण काय होतं, कधी कधी वेळ नाही मिळत शूट करताना. जो दुपारचा वेळ असतो तो मी वापरते, पण त्या अगोदरच माझं जेवण वगैरे झालेलं असतं. तर बघा आता आपण कसं बनवणार आहोत कोलंबी.
तर इथे बसली आहे टिया खाते पावभाजी आणि स्पर्श तिला मारत आहे. तर आपण कोलंबी बनवायला घेऊया. तर मी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि यामध्ये मी फक्त लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्याचं जे वाटून घेतलेलं आहे मी, म्हणजे वरवंटा आहे त्याने मी ठेचून घेतलेलं आहे. तर याचा वापर करणार आहे आणि हे गरम तेलामध्ये चांगलं शिजवणार आहे. आणि यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे. बारीक चिरलेला जो टोमॅटो असतो तो ॲड करायचा आहे. चांगलं शिजवून झाल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि करपवायचं नाही बिलकुल, कारण करपलेलं आपण जे रस्सा बनवतो, जे कालवण बनवतो त्यालाही वास येतो करपल्याचा, म्हणून आपल्याला हे करपवायचं नाही. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी थोडं शिजल्यानंतर यामध्ये टोमॅटो पण शिजवणार आहे. त्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो आपले जे आपण कोलंबी सुकी बनवणार आहोत ती मिक्स होणार चांगल्यापणाने. तो ऑलमोस्ट हा लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे शिजलेलं आहे. तर यामध्ये मी 2 टोमॅटो कापले होते, मीडियम आकाराचे टोमॅटो होते, ते मी कापले आहेत आणि यामध्ये मी चांगलंपणे शिजवून घेणार आहे, परतून घ्यायचं आहे. यावर आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे, हे डायरेक्टली आपल्याला लो फ्लेमवरच शिजवायचं आहे. टोमॅटो चांगला आपला मिक्स झाला पाहिजे आणि शिजला पाहिजे. तर आपला टोमॅटो आहे तो चांगला शिजलेला आहे. तर यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत. यामध्ये मी वापरत आहे आगरी मसाला, जो आम्ही घरगुती मसाला वर्षभराचा बनवून ठेवतो तो मसाला मी ॲड करणार आहे. तर तिखट कमी लागतं म्हणून मी कमीच ॲड करणार आहे. हळद घेतलेली आहे मी अर्धा चमचा, आणि 1 चमचा आहे ते आगरी मसाला घेतलेला आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आपण जी साफ केलेली कोलंबी होती ती यामध्ये ॲड करायची आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. तर माझ्याकडे 1 वांगं होतं ते पण मी यामध्ये टाकलेलं आहे आणि 1 बटाटा मी यामध्ये टाकलेला आहे. मी मागे बोललेच तुम्हाला का बटाटा लागतो आम्हाला, माझ्या मुलांना लागतो, तर त्यामध्ये मी हा बटाटा ॲड केलेला आहे. हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला वाफेवरच हे शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी आता मीठ ॲड करणार आहे. मीठ ॲड केल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊया. वाफेवरच झाकण दिल्यानंतर वाफेवरच हे शिजून चांगलं आपल्यासाठी सुक्की कोलंबी होईल. पाणी मला यामध्ये ॲड करायचं नाही, मला वाफेवरच शिजवायचे आहे. तर मी झाकण देणार आहे. तर 10 मिनिटातच आपली कोलंबी तयार आहे. आता मी टियाला देत आहे, बघूया टियाला आवडते की नाही. त्यानंतर मी यामध्ये कोकम पण ॲड केलं होतं, ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नाही. पण जर तुम्हाला कोकम स्किप करायचं असेल तर तुम्ही कोकम स्किप पण करू शकता, पण मला कोकम पाहिजे होतं. मी मच्छीमध्ये नेहमी कोकम वापरते, तर कोकम ॲड करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर टिया खात आहे, टियाला भातच लागतो किंवा भाकर लागते, तर भाताबरोबर खात आहे ती. तर आवडलं आहे टियाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.